महाराष्ट्राच्या राजकारणात बौद्ध समाज हा एक महत्वपूर्ण घटक आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपण बौद्ध समाजातील आमदारांसंदर्भात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रात नागपूर उत्तर हे काँग्रेससाठी एक अभेद्य बालेकिल्ला ठरलेले आहे. या मतदारसंघात यंदा सर्वाधिक 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. काँग्रेसचे नितीन राऊत, भाजपचे मिलिंद माने यांच्यात प्रमुख लढत झाली होती. या लढतीत काँग्रेसचे नितीन राऊत यांना 28,467 मतांनी विजय प्राप्त झाला. त्यांना 1,27,877 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार मिलिंद माने यांना 99,410 मते मिळाली. उमरेड मतदारसंघात काँग्रेसकडून संजय मेश्राम निवडणुकीत उभे होते, तर यांच्या विरोधात भाजपकडून सुधीर पारवे मैदानात उतरले होते. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे संजय मेश्राम 12,825 मतांनी विजयी ठरले आहेत. मेहकर विधानसभा निवडणुकीतील चौरंगी संघर्षाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. बुलढाणा जिल्ह्यातील या विशेष विधानसभा क्षेत्रात शिवसेना आणि ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत मनसे आणि वंचित बहुजन आघाडी देखील मैदानात उतरले होते. एकेकाळी शिवसेनेचा मजबूत किल्ला असलेल्या मेहकर आता दोन्ही शिवसेना गटासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रामुलकर तर ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्यात तगडी लढाई झाली. या लढाईत ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात 4,819 मतांनी विजयाला गवसणी घातली. त्यांना 1,04,242 मते मिळाली, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय रामुलकर यांना 99,000 मते मिळाली. मराठवाड्यातील महत्वपूर्ण क्षेत्र असलेले उदगीर विधानसभा मतदारसंघातून 2 राष्ट्रवादीमधील लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांना 93,214 मतांनी विजयी झाला, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना 58,824 मते घेऊन द्वितीय क्रमांकावर राहावे लागले, तर अपक्ष भास्कर बंडेवार यांना 4,623 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यामुळे उदगीरात पुन्हा घड्याळ फुलले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा संजय बनसोडे यांना विजय मिळवता आला आहे. मराठवाड्याचे प्रमुख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजू शिंदे यांचा पराभव केला. शिरसाट यांना शेवटच्या 29व्या फेरी अखेर 1,20,722 मते घेत 15,824 मताची आघाडी घेतली, तर पोस्टल मतदानातही 1,287 मते घेत 131 मताची आघाडी घेत संजय शिरसाट यांनी विजय निश्चित केला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असलेल्या 3 टर्म नंतर परिवर्तन घडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राजू खरे यांना 30,202 मतांनी विजय मिळवता आला. त्यांना 1,25,838 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांना 95,636 मते मिळाली. पुण्यामध्ये पिंपरीमध्ये महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना महाविकास आघाडीच्या डॉक्टर सुलक्षणा शिलवंतधर यांचे आव्हान होते. या मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांनी वर्चस्व कायम राखले असून त्यांना 36,664 मतांनी विजय मिळवता आला. अण्णा बनसोडे यांना 1,09,239 मते मिळाली, तर सुलक्षणा यांना 72,575 मते मिळाली. अण्णा बनसोडे विजयाची हॅट्रिक साधली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बालाजी किनीकर विजयाचा चौकार लगावला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना किनीकरांनी धूळ चारली. त्यामुळे किनीकर यांना 1,11,368 मते मिळाली, तर विरोधी
उमेदवार राजेश वानखेडे यांना 59,993 मते मिळाली. किनीकर यांचा हा विक्रमी विजय मानला जातो. मुंबईतील धारावीचा गट गायकवाड कुटुंबाकडेच. ज्योती गायकवाड यांनी तब्बल 23,000 मतांनी विजय मिळवला. धारावी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर ज्योती गायकवाड या विजयी झाल्या आहेत. ज्योती गायकवाड यांना शिवसेना शिंदे गटाचे राजेश खंदारे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता धारावीचा गड राखण्यात काँग्रेसला परत एकदा यश आलं आहे. उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टीने किसन मारुती वानखेडे यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी साहेबराव दत्ताराव कांबळे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत किसन वानखेडे यांना 1,08,782 तर साहेबराव कांबळे यांना 95,015 मते मिळाली. यात किसन वानखेडे यांचा 16,729 मतांनी विजय मिळवण्यात यश आले. राज्यभरात असे काही मतदारसंघ आहेत जिथील लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यापैकी एक अर्जुनी मोरगाव मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजकुमार बडोले रिंगणात उतरले होते. यावेळी या मतदारसंघात राजकुमार बडोले यांनी 16,415 मतांनी विजयाला गवसणी घातलेली आहे.